माझं नाव प्रकाश संजय नाईक. मी इथलं गुरुआत्मनमधला एक रहिवासी आहे. या गोष्टीची जाणीव किंवा एक भास आम्हाला लागली होती. त्यावेळी आम्ही KDMC मध्ये संबंधित अधिकाऱ्याला ऑलरेडी पत्रव्यवहार करून ह्याचा निषेध आम्ही ऑलरेडी दर्शवलेला होता. त्यावेळी त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की असे कुठल्याही प्रकारचे टॉवर्स किंवा मोबाईल टॉवर इथे उभारण्यात येणार नाही. पण तरी कोणाला विश्वासात न घेता इथल्या रहिवाशांना किंवा इथल्या आजूबाजूच्या सगळ्या राहणाऱ्या सिटी पार्कमधल्या येणाऱ्या लोकांना कोणाला विश्वासात न घेता सर्वात मोठा मुद्दा या अर्जामधला यांच्या अटी शर्तीनुसार पॉईंट नंबर 13 याच्यामध्ये उल्लेख आहे की रेडिएशनमुळे होणारा त्रास हा नागरिकांना न होता या मोबाईल संबंधित इंडस टॉवर लिमिटेड कंपनीने याची काळजी घ्यावी. पण याची काळजी न घेता एकदम तुम्ही बघाल की 100 मीटर 200 मीटर 20 मीटर 50 मीटर अशा अंतरावर हे मध्ये एकदम रस्त्यामध्ये हे मोबाईल टॉवर उभारण्यात येत आहे. तर या मोबाईल टॉवर उभारण्यामागे या अधिकाऱ्यांचं किंवा या कंपनीचं काय साध्य आहे की लोकांना त्रास देऊन लोकांना हानी होणं हे ह्याच्या मागे सर्वात मोठं कारण आहे का? आम्ही याचा निषेध करत आहोत आणि इथे टॉवर नाही झाली पाहिजे हे या संबंधित अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे. नमस्कार, मी विशांत पांडुरंग कांबळे, शाखा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. आज इंडोस कंपनीने इथे टॉवर लावण्याचा प्रयत्न केलेला आहे जो आपल्या योगीधाम भागात सिटी पार्कच्या बाहेर. तिथं त्यांनी कायद्याचं जो उल्लंघन करण्यात आलेलं आहे व नागरिकांची इथं कुठली परवानगी घेतली नाही. नागरिकांना याचा हरकत आहे. ह्याच्यावरती ऑलरेडी नागरिकांनी महापालिकामध्ये NOC दिलेली आहे की आम्हाला इथं टॉवर लागला नाही पाहिजे. त्याच्यात जे महापालिकेने अटी शर्ती दिलेल्या आहेत त्यात क्रमांक 11 मध्ये स्पष्ट लिहिण्यात आलेलं आहे तर ह्या जागी कोणतेही झाड तोडण्यात यावे नाही किंवा कुठली फांदी काढण्यात यावी नाही. तर ह्या कंपनीने काल अतिशय हुशारपणाने येऊन 2 झाडं इथनं पूर्णपणे काढण्यात आलेली आहे. तर नागरिकांची याच्यावरती मागणी आहे का त्यांनी इथं हा टॉवर लावण्यात येऊ नये. KDMCने यांना कुठली परवानगी देण्यात येऊ नये आणि ह्यांनी अजून 9 जागी असे जे टॉवर लावले त्या जागी असे झाड कापलेले आहेत का त्यांनी महापालिकेने बघावे. ह्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा टेंडर आहे ते रद्द करण्यात यावं आणि ह्यांच्यावरती झाड कापल्याचा जो कायदा आहे त्याच्या अनुषंगाने ह्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी स्थानिकांकडनं मागणी आहे.